बातमी नागपुरातील पारडी शिवारामध्ये बिबट्याचा धुमाकूळ सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। 2 दिवसांपूर्वी कापसी भागामध्ये बिबट्या दिसून आला होता, मात्र त्यावेळेस सर्चिंग केल्यावर बिबट्या आढळून आला नाही। त्याच बिबट्याने आज पहाटे 2 पेक्षा अधिक लोकांवर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती मिळते। तर 2 ते 3 जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे। मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। बघ्यांची देखील मोठ्या प्रमाणात गर्दी इथे झाली आहे। नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे। तर पारडी शिवारात बिबट्याचा धुमाकूळ सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 2 जण जखमी झालेले आहेत। बिबट्याला पकडण्यासाठी सध्या शोध मोहीम राबवण्यात येते। 2 दिवसांपूर्वी कापसी भागामध्ये हा बिबट्या दिसून आला होता, मात्र त्यावेळेस सर्च केल्यावर किंवा तिथे पाहणी केल्यावर बिबट्या आढळून आला नाही आणि त्याच बिबट्याने आज पहाटे 2 पेक्षा अधिक लोकांवर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती मिळते। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, नागपूरमध्ये पारडी शिवारात बिबट्याचा धुमाकूळ सुरू असल्याचं पाहायला मिळतंय, काय सध्याचे अपडेट? अगदी खरं आहे। नागपूरच्या या पारडी परिसरातल्या शिवनगर परिसरामध्ये गेले 2 दिवस जे आहेत ते बिबट्याचा धुमाकूळ असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। कारण आता ज्या ठिकाणी बिबट्या आहे त्याच्या अगदी 200 मीटर समोर जे आहे ते 2 दिवसाआधी बिबट्यानं रस्ता ओलांडतानाचं काही चित्रीकरण जे आहे ते समोर आलं होतं आणि त्यानंतर या सगळ्या परिसरामध्ये बिबट्याचा वावर असल्याचं स्पष्ट झालं होतं। ज्या परिसरामध्ये हा सध्या बिबट्या लपलेला आहे त्या परिसराचा थोडं समोर गेलं तर झाडी झुडपीचा भाग आहे, त्यामुळे तिथं बिबट्याला लपण्यासाठी जी आहे ती पुरेशी जागा होती। मात्र आज सकाळी 6 वाजताच्या दरम्यान जे आहे तो हा बिबट्या शिवनगरमधल्या मानवी वस्तीमध्ये शिरला आणि सकाळी जे लोक आपले सकाळचे कामं करत होते त्यांच्यावर जे आहे ते या बिबट्यानं हल्ला केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। या हल्ल्यामध्ये जवळपास 6 ते 7 लोकांना जे आहे ते बिबट्यानं गंभीर जखमी केलेल्या आहे। त्याच्या पंजांनी केलेल्या मारामुळे जे आहे ते एका नागरिकाच्या डोक्याला जी आहे ती गंभीर जखम झालेली आणि त्याला आयसीयू मध्ये जे आहे ते उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे। आपण सध्या जी दृश्य पाहतोय, वन विभागाची रेस्क्यू टीम इथं पोहोचलेली आणि बिबट्याला ट्रँग्युलाइज करण्यासाठीची तयारी जी आहे ती या वन विभागाच्या चमून आता चालविण्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। हा जो भाग आहे, ज्या भागामध्ये हा बिबट्या आहे तो अतिशय दाटीवाटीचा परिसर आहे, घराला घर लागून आहे। त्यामुळे जर बिबट्या घाबरला आणि त्यांनी पळण्याचा प्रयत्न केला तर परिसरातल्या सर्व गच्चीवर नागरिकांची गर्दी झालेली आहे। त्यामुळे घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या या बिबट्याने आणखी नागरिकांवर हल्ला करू नये आणि सुरक्षितरित्या त्याला रेस्क्यू करण्याचं आव्हान जे आहे ते आता वन विभाग आणि पोलिसांसमोर असणार आहे। त्यासाठी आपण पाहतोय की वन विभागाच्या चमूकडून जे आहे ते ट्रँग्युलाइज करण्याची आता तयारी चालू केलेली आहे। ट्रँग्युलाइज करण्यासाठी जे एक्सपर्ट लोकांची टीम हवी असते, डॉक्टर हवे असतात, ते डॉक्टर इथे आता आलेले आहेत आणि या सगळ्या गोष्टींचा इथला मागोवा घेऊन इथल्या सगळ्या भागांचं सर्चिंग करून जे आहे ते बिबट्याला आता ट्रँग्युलाइज केलं जाईल। मात्र ज्या पद्धतीनं आपण पाहिलं की नागरिकांना इथं या बिबट्याला बघण्यासाठी मोठी गर्दी केलेली आहे, त्यामुळे नागरिकांना सुरक्षित ठेवत सुरक्षित पद्धतीनंच या बिबट्याला रेस्क्यू करण्याचं आव्हान जे आहे ते या वन विभागासमोर असणार आहे। मी तुम्हाला ते घर दाखवतो, ज्या घराच्या म्हणजे आड ती जी पायरी दिसतं आपल्याला, हे जे पांढरं घर दिसतं, या पांढऱ्या घराच्या बाजूला जी छोटी एक ओळ दिसत त्या ओळीमध्ये हा बिबट्या लपलेला आहे। मात्र इथं आता नागरिकांची झालेली गर्दी, नागरिकांचा होत असलेला आवाज यामुळे जर तो बिबट्या घाबरला तर तो पुन्हा एकदा नागरिकांवर हल्ला करण्याची शक्यता आहे। त्यामुळे कुठलाही जीवितहानी किंवा मानवी नुकसान न होता या बिबट्याला रेस्क्यू करण्यासाठी जे आहे ते प्रयत्न चालू केलेला आहे। मोठा पोलीस बंदोबस्त इथं तैनात करण्यात आलेला आहे। पोलिसांकडून नागरिकांना नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न आहे, मात्र नागरिक ऐकण्याच्या स्थितीमध्ये नाहीये। त्यामुळे इथं कुठल्याही पद्धतीनं जर बिबट्या तिथून बाहेर निघाला तर नागरिकांवर हल्ला होण्याची दाट शक्यता आहे आणि त्यामुळे सुरक्षितपणे हे सगळं ऑपरेशन राबविण्याचा प्रयत्न वन विभागाकडून केला जाणार आहे। या आधी 15 दिवस आधी याच पारडी परिसरामध्ये एका घरात पहाटेच्या वेळी बिबट्या शिरल्याचं आपण पाहिलं होतं। त्यामुळे या परिसरामध्ये 2 ते 3 बिबट्या असण्याची शक्यता त्यावेळी देखील नागरिकांना व्यक्त केली होती। त्यामुळे वेळीच खबरदारी घेऊन जर वन विभागानं या बिबट्यांना रेस्क्यू केलं असतं किंवा 2 दिवसाआधी जेव्हा हा बिबट इथं होता त्यावेळीच जर वन विभागानं त्याला रेस्क्यू केलं असतं तर बहुतेक आज जे 6-7 लोक जखमी झाले आहेत ते झाले नसते, कारण हा शहराचा दाटीवाटीचा परिसर आहे। बिबट आता या परिसरात लॉक झालाय, इथपर्यंत ठीक आहे। जर हा बिबट आणखी थोडा समोर गेला असता तर तो शहराच्या मध्यभागी आला असता, त्यामुळे आणखी मोठ्या घटना घडण्याची शक्यता होती। त्यामुळे जर वेळीच वन विभाग आणि पोलीस विभागानं जर या बिबट्याचा शोध घेऊन जर त्याला रेस्क्यू केलं असतं तर बहुतेक ही घटना घडली नसती। मात्र आता हा बिबट इथे आहे
नागरिकांचा अंदाज आहे की आणखी 2 ते 3 बिबट असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बिबटला रेस्क्यू केल्यानंतर आणखी या परिसरामध्ये बिबटचा वावर आहे का हे देखील वन विभागाला तपासावं लागणार आहे. गेले 2 तासापासून जे आहे ते इथं हा सगळा बिबट्याचा धुमाकूळ सुरू आहे. नागरिकांनी ज्यावेळी हा बिबट्यानं हल्ला केला त्यावेळीच वन विभागाला कळविलं होतं, मात्र सुमारे 2 तास उशिरा जे आहे ते इथं वन विभागाची रेस्क्यू टीम जी आहे ती पोहोचलेली आहे. आता या सगळ्या ट्रँग्युलाइज करण्याला किंवा रेस्क्यू ऑपरेशनला जी आहे ती थोड्या वेळात सुरुवात होईल. बिबट नेमका लपला कुठे आणि तो कुठल्या स्थितीत आहे याचा अंदाज आता वन विभागाला आलेला आहे. त्यामुळे एक्सपर्ट डॉक्टरची चमू आणि ट्रँग्युलाइज करणारी चमू असतील किंवा रेस्क्यू करणारी चमू असेल यांच्या सहाय्यानं जे आहे ते आता थोड्या वेळामध्येच हे रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते सुरू केलं जाईल आणि पुढच्या तासाभरामध्ये या बिबट्याला सुरक्षितपणे जे आहे ते वन विभाग रेस्क्यू करेल अशी अपेक्षा धरायला काही हरकत नाही.